आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा मस्त कुरकुरीत आणि चटपटीत असा पदार्थ पाहणार आहोत। याला तुम्ही डोसा म्हणू शकता किंवा गव्हाच्या पिठाचं धिरडं म्हणू शकता किंवा घावण म्हणू शकता। टिफिनसाठी लहान मुलांच्या देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता। ऐन वेळेला भूक लागली असेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। विशेष म्हणजे यामध्ये आपण कुठलाही सोडा, इनो, दही याचा वापर न करता एकदम हेल्दी वेमध्ये हा पदार्थ बनवणार आहोत। तर वेळ न घालवता फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात। तर येथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे। आता यामध्येच एक 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही एकदम बारीक रवा इथे वापरू शकता। तांदळाचं पीठ अवेलेबल आहे त्यामुळे मी इथे घेतलेला आहे। जो पोह्याचा चमचा असतो त्याने मी इथे 3 ते 4 चमचे घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक छोटी हिरवी मिरची मी वापरलेली आहे। लहान मुलांसाठी वापरत असाल तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ते करू शकता। पाव चमचा हिंग घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलके एक चिमटभर मी यामध्ये जिरे घातलेले आहेत। त्यानंतर आता हे सगळं जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते। थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे जे काही गुठळ्या वगैरे असतील त्या होणार नाहीत। तर आता हळूहळू करत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आणखीन 1 वाटी मी यामध्ये पाणी वापरते। तर हे देखील थोडं करत मिक्स करते। जसं लागेल त्या पद्धतीने पाणी मिक्स करत जायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकणार नाही। आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात। उरलेलं पाणी देखील यामध्ये घालते आणि चांगलं असं मिक्स करून घेते। तर इथे मला एकूण 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, कुठेही गुठळ्या राहता कामा नयेत। अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 मिनिटं आपण हे साईडला ठेवून देऊयात। तर आता इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि तवा देखील छान असा तापलेला आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि चांगलं असं तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे जे काही डोसा किंवा घावण आपलं आहे ते याला चिकटणार नाही। त्यामुळे सगळ्यात आधी चांगलं असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाटीच्या साहाय्याने आपल्याला जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आत्ताच किती सुंदर अशी जाळी पसरलेली आहे। ज्या वेळेला आपण हे पीठ पसरवून घेतो त्यावेळेला गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे मस्त सुंदर अशी जाळी सुटते। तर आता ज्या वेळेला आपण हे सगळं पीठ पसरवतो 1 मिनिटभरानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो गॅसवर आपल्याला हे जे डोसा किंवा घावण आहे ते चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिटातच इथे तुम्ही पाहू शकता मस्त खालून खरपूस असं भाजलेलं आहे। शेवटच्या मिनिटामध्ये थोडंसं मी गॅस हाय केला होता आणि आता तुम्ही पाहू शकता हा डोसा किती अलगदपणे आपला निघत आहे। तर अशा पद्धतीने हा डोसा दुसऱ्या साईडने देखील परतून आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। किती सुंदर दिसतोय तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये तुम्ही आणखीन बारीक चिरलेला पालक किंवा कोबी किंवा मेथी सुद्धा घालू शकता। याने आणखीनच हेल्दी असा हा डोसा तयार होईल। तर दुसऱ्या साईडने देखील मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपला हा इथे गव्हाच्या पिठाचा डोसा किंवा घावण म्हणा अगदी हेल्दी वेमध्ये तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी पसरलेली आहे। आता हा आपण साईडला काढून घेऊयात आणि दुसरा डोसा देखील अशाच पद्धतीने बनवून घेऊयात। तर सगळ्यात आधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तव्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं। त्यानंतर वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ चांगलं असं पसरून घ्यायचं आहे। वाटी यासाठी वापरायची म्हणजे एकाच वेळी पटकन पीठ सगळीकडे पसरलं जातं।
तर इथे आपलं चांगलं असं पीठ पसरून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी पसरलेली आहे। आता या स्टेजवर आपल्याला गॅस लो करायचा आहे। 2 ते 3 मिनिटातच मस्त असा खालून खरपूस आपला हा डोसा भाजला जातो। आता हा परतून दुसऱ्या साईडने देखील छान असा भाजून घ्यायचा आहे। कढायाचे आपोआप सुटलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हा परतून दुसऱ्या साईडने देखील छान खरपूस भाजून घेतलेला आहे आणि इथे आपला दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। बाकीचे देखील अशाच पद्धतीने डोसे किंवा घावण आपण तयार करून घेणार आहोत। तर इथे आपले मस्त झटपट आणि अतिशय पौष्टिक असे तयार होणारे गव्हाच्या पिठाचे घावण किंवा डोसे तयार झालेले आहेत। अतिशय हेल्दी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा। तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी पसरलेली आहे, मस्त कुरकुरीत आणि चटपटीत असा हा पदार्थ लागतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जितक्या जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। पुन्हा भेटूया अशा नवीन